इतिहासाच्या पानांमध्ये कोरलेली एक वेदनादायक घटना, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले आणि त्या ठिकाणापासून फक्त 100 मीटर अंतरावर उभे आहे एक अद्भुत प्राचीन मंदिर। आज आपण जाणार आहोत कोल्हापूर ते संगमेश्वरच्या या ऐतिहासिक प्रवासावर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्लिकर वैभू या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सुरू करतोय एक खास ऐतिहासिक प्रवास, कोल्हापूर ते संगमेश्वर। सकाळी 5:30 वाजता आम्ही कोल्हापूरमधून निघालो। कोकणच्या सुंदर रस्त्यांमधून, धुक्यानं भरलेल्या घाटांमधून आणि निसर्गाच्या सान्निध्यातून हा प्रवास सुरू झाला। सकाळची थंड हवा, रिकामे रस्ते आणि बाईक राईडची मजा। कोल्हापूर ते संगमेश्वर हा प्रवास जवळपास 100 किलोमीटरचा आहे। रस्त्यात दिसणारे कोकणातील डोंगर, जंगल आणि छोटे छोटे गाव हा प्रवास अजून सुंदर बनवतात। सकाळची थंड हवा, रिकामे रस्ते आणि बाईक राईडची मजा। कोल्हापूर ते संगमेश्वर हा प्रवास जवळपास 100 किलोमीटरचा आहे। रस्त्यात दिसणारे कोकणातील डोंगर, जंगल आणि छोटे छोटे गाव हा प्रवास अजून सुंदर बनवतात। काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यावर। हा वाडा मराठी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। इतिहास सांगतो की इसवी सन 1689 मध्ये याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सरदारांनी इतिहासात मोठा प्रसंग जिथं घडला ते ठिकाण प्रत्यक्ष पाहायचंय। तर मंडळी, अखेर आपण पोहोचलोय या ऐतिहासिक ठिकाणी, सरदेसाई वाडा। हा वाडा इतिहासात खूप महत्त्वाचा आहे। सन 1689 साली इथं मुघल सरदार मुकरब खान याने अचानक हल्ला केला। त्यावेळी इथेच होते संभाजी महाराज आणि त्यांचे निकटचे सहकारी। या ठिकाणीच त्यांना पकडलं गेलं। इतिहासातला हा प्रसंग खूप वेदनादायक आहे। मंडळी, आज आपण जिथं उभे आहोत तिथं कधी काळी स्वराज्याच्या इतिहासातलं एक मोठं आणि दुःखद पान लिहिलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र संभाजी महाराज, ज्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले, त्यांच्या आठवणी इथल्या प्रत्येक भिंतीत आहेत। इतिहास फक्त पुस्तकात वाचायचा नसतो, तो अशा ठिकाणी येऊन अनुभवायचा असतो। खरं सांगतो मंडळी, इथं उभं राहिल्यावर अंगावर काटा येतो। आपण मराठी माणूस आणि स्वराज्याचा इतिहास आपला अभिमान, म्हणूनच म्हणतो, जय शिवराय म्हणा। सरदेसाई वाड्यापासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे अत्यंत सुंदर आणि प्राचीन असे श्री कर्णेश्वर मंदिर। हे मंदिर जवळपास 800 वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगितलं जाते। काळ्या दगडांमध्ये बांधलेले हे मंदिर, त्याची शिल्पकला आणि वास्तुशैली पाहून आपण त्या काळातील कलाकुसरीची कल्पना करू शकतो। मंदिराच्या परिसरात एक वेगळीच शांतता आहे, जणू काही इतिहास आणि अध्यात्म एकत्र आले आहेत। येथे येऊन मनाला एक वेगळाच अनुभव मिळतो। तर मित्रांनो, कोल्हापूर ते संगमेश्वरचा हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। असेच नवीन ट्रॅव्हलिंग व्लॉग्स, हिस्टॉरिकल प्लेसेस आणि सिनेमॅटिक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या क्लिकर वैभू चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात।